शहादा शहरातील मुख्य बस स्थानक परिसराची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अवघ्या थोड्याशा पावसाने संपूर्ण परिसरात मोठे मोठे खड्डे आणि पाण्याचे तळे निर्माण झाले आहे। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुरून येणारे प्रवासी यांना बस स्थानकात उतरताच चिखल आणि पाण्यातून वाट काढावी लागत आहे। दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बस स्थानकाकडे संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। पावसाळा सुरू होताच खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। शहादा हे तालुक्याचे प्रमुख शहर असूनही बस स्थानकाची अशी अवस्था असणे अत्यंत खेदजनक आहे। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज या समस्येला सामोरे जावे लागत असून शहरात प्रथमच येणाऱ्या पाहुण्यांवरही त्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होत आहे। शहराची ही प्रतिमा निश्चितच लाजिरवाणी ठरत आहे। स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करूनही अद्याप या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। संबंधित विभागाने बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, योग्य पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि प्रवाशांना सुरक्षित व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आता प्रश्न असा आहे की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, की त्याआधीच या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन बसस्थानक परिसराची तातडीने दुरुस्ती केली जाणार। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा।